जय महाराष्ट्र विद्यार्थी मित्रांनो, मराठी माहिती केंद्र या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सगळ्यांचे स्वागत आहे. तुमच्यासाठी खूप महत्त्वाची अपडेट घेऊन आलेलो आहे. ही पदभरती जी आहे ती जुनी आहे 2023ची, पण जी मी माहिती सांगणार आहे ती माहिती खूप अपडेटेड आहे, खूप महत्त्वाची आहे. त्यामुळंच आपण हा व्हिडिओ घेणार आहोत. बरेच विद्यार्थी मित्र मला प्रश्न विचारत होते की DMERमध्ये जे पदभरती होणार आहे अतिविशेष उपचार रुग्णालयांमध्ये, त्याचा एक GR आलेला आहे. त्यामध्ये लातूर, छत्रपती संभाजीनगर, यवतमाळ आणि अकोला या 4 जिल्ह्यांसाठी अतिविशेष उपचार रुग्णालयामध्ये पदभरतीचा एक GR आला आहे. आणि त्यानंतर वेगवेगळे नव्याने तयार झालेले 12 जे GMC आहेत त्या GMCचे सुद्धा GR आहेत ते प्रसिद्ध झालेले आहेत. आणि त्याचबरोबर एक समितीसुद्धा नेमण्यात आलेली आहे. त्या समितीमध्ये जे GMC आता अवेलेबल आहेत त्या GMCच्या डीनकडं ही माहिती सोपवण्यात आलेली आहे, जबाबदारी सोपवण्यात आलेली आहे की जेवढे काही रिक्त पद आहेत त्या रिक्त पदांचा जो तपशील आहे तो डिसेंबर मंथच्या एंडपर्यंत वैद्यकीय शिक्षण आणि औषधी द्रव्याला सोपवण्यासाठी त्यांनी आदेशपत्र काढलेलं आहे. आणि त्या अनुषंगानं लवकरात लवकर डिसेंबरपर्यंत ही प्रोसेस कंप्लीट होऊन त्यानंतर जानेवारी फेब्रुवारीमध्ये ॲड निघण्याची खूप जास्त शक्यता आहे. आणि जे अतिविशेष उपचार रुग्णालय आहे त्याच्यामध्ये दुसऱ्या आणि तिसऱ्या टप्प्याची जी पदभरती आहे ही खूप लवकर निघणार आहे. तर विद्यार्थी मित्र मला विचारत होते की हे जे 4 अतिविशेष उपचार रुग्णालयामध्ये पदभरती निघणार आहे यामध्ये आम्ही महाराष्ट्रातल्या कोणत्या जिल्ह्यातून असेल तर फॉर्म भरू शकता, कोणत्या जिल्ह्यातून असेल तर फॉर्म भरू शकत नाही. तुम्ही पूर्ण महाराष्ट्रातून असाल तरीही या पदभरतीसाठी फॉर्म भरू शकता. महाराष्ट्रातल्या कोणत्याही जिल्ह्यातून तुम्ही जर बिलॉंग करत असाल तर तुम्ही वैद्यकीय शिक्षण आणि औषधी द्रव्ये या विभागाच्या अंतर्गत भरल्या जाणाऱ्या अतिविशेष उपचार रुग्णालय लातूर, संभाजीनगर, त्याचबरोबर यवतमाळ आणि अकोला या 4ही जिल्ह्यातल्या पदभरतीसाठी फॉर्म भरू शकता. तसेच नव्याने निर्माण झालेल्या पूर्ण GMCमध्ये सुद्धा तुम्ही अप्लाय करू शकता. तर पुढचा आणि महत्त्वाचा मुद्दा वयोमर्यादा याविषयी सुद्धा खूप सारे प्रश्न जे आहेत ते विद्यार्थ्यांनी विचारलेले होते. किती वयोमर्यादा असेल त्याविषयी माहिती आपण पाहणार आहोत. वयोमर्यादा 2023मध्ये जे DMERची पेपर झाला होता, एक्झाम झाली होती, त्या दृष्टिकोनातून आपण पाहणार आहोत. ही पदभरती करोनाच्या नंतर झालेली होती, त्यामुळं यामध्ये जे एज दिलेलं आहे तेच एज 2024मध्ये जी पदभरती होणार आहे किंवा जे पदं निघणार आहेत अतिविशेष उपचार रुग्णालय असतील किंवा त्याचबरोबर जे नवीन झालेले शासकीय महाविद्यालय आणि रुग्णालय असतील त्यांच्यामधली भरती असेल, जे DMERद्वारे पदभरती घेण्यात येणार आहे त्या सगळ्यांमध्ये आता कंपल्सरी हीच वयोमर्यादा असू शकते. तर यामध्ये कमीत कमी 18 वर्ष लोअर एज लिमिट जे आहे ते 18 वर्ष ठेवण्यात आलेलं आहे आणि अप्पर एज लिमिट जे आहे ते ओपनसाठी 38 वर्ष आहे. मित्रांनो, याच्यामध्ये कोविड पॅन्डेमिकमुळं जे काही एक्स्ट्रा एज रिलॅक्सेशन आहे ते ॲड करून त्यांनी इथं दिलेलं आहे. त्यानंतर बघा, मागास जे प्रवर्ग असतो OBC वगैरे, अनाथ किंवा EWS त्यांच्यासाठी 43 वर्षाची वयोमर्यादा आहे. ज्या महिला आहेत, महिला राखीव असतील त्यांना 38 वर्ष आणि जर मागास वगैरे असतील तर त्यांनासुद्धा 43 वर्षापर्यंत वयोमर्यादा देण्यात आलेली आहे. जर प्रकल्पग्रस्त असतील किंवा भूकंपग्रस्त असतील किंवा दिव्यांग असतील अथवा एक्स सर्व्हिसमॅन असतील त्या सगळ्यांना 45 वर्षाची वयोमर्यादा इथं ठेवण्यात आलेली आहे. तर बघा, माजी सैनिक असतील, अराखीव प्रवर्गातील तुम्ही जर माजी सैनिक असाल तर तुम्हाला 3 वर्षाचं जे एज रिलॅक्सेशन आहे ते देण्यात येणार आहे. आणि तुम्ही माजी सैनिक दिव्यांग या कोठ्यातून जर लागला असाल आणि रिटायर्ड असाल तर तुम्हाला 45 वयोमर्यादापर्यंत फॉर्म भरता येणार आहे. आणि बघा, तुम्ही शासकीय कर्मचारी आहात आणि शासकीय कर्मचारी असताना तुम्ही फॉर्म भरणार आहात तर 50 वर्षापर्यंत, आणि पदवी किंवा पदविकाधारक असाल, अंशकालीनमधून तुम्हाला फॉर्म भरायचा असेल तर तुम्हाला 55 वर्षापर्यंत एज रिलॅक्सेशन देण्यात येणार आहे. विद्यार्थी मित्रांनो, सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा हा लक्षात घ्या की तुम्हाला लोअर एज लिमिट 18 आणि अप्पर एज लिमिट 38 वर्षापर्यंत देण्यात येणार आहे. हा दुसरा प्रश्न झाला.
त्यानंतर बऱ्याच विद्यार्थी मित्रांनी तिसरा प्रश्न विचारला होता, खूप महत्त्वाचा, म्हणजे जी ही 2023मध्ये पदभरती झाली होती, या पदभरतीमध्ये जे काही विद्यार्थी वेटिंगला आहेत, 2023च्या या पदभरतीला जे काही विद्यार्थी वेटिंगला आहेत, त्याच विद्यार्थ्यांकडून ही पदभरती भरून घेण्यात येईल का 2024मध्ये? आता नव्याने पदभरती किंवा पदनिर्मिती जी आहे त्याच्यासाठी पदभरती निघणार नाही का, किंवा नव्याने फॉर्म भरून घेतले जाणार नाहीत का, किंवा त्याबाबत मग जे 2023ला परीक्षा देऊन वेटिंगवर आहेत त्यांच्या थ्रूच ही पदभरती होणार आहे का 2024ची, याविषयी सुद्धा खूप प्रश्न आले होते. तर याविषयी सांगायचं म्हणलं तर विद्यार्थी मित्रांनो, 2023च्या वेटिंग लिस्टमधून 2024चे जे काही पदभरती आहे, जे पदं आहेत ते मुळीच भरून घेतले जाणार नाहीत. त्याचं कारण असं आहे, एक उच्चस्तरीय समिती असते मित्रांनो, त्या समितीचं नाव असते बिंदू नामावली समिती. जर ही समितीचं काम काय असते की जितके पद निर्माण झालेले आहेत त्या पदांचं कॅटेगरी वाईज हॉरिझॉन्टल आणि त्याचबरोबर व्हर्टिकल आणि कंपार्टमेंटल जे रिझर्वेशन आहे, या रिझर्वेशन ठरवणं हे काम बिंदू नामावलीचं असतं. आणि तुमच्या माहितीसाठी 2023ला जी काही DMERची पदभरती झाली, त्या पदभरतीमध्ये जे रिझर्वेशन आहे त्या रिझर्वेशनमध्ये बिंदू नामावलीचा काहीच समावेश नव्हता. म्हणून DMERनं उच्चस्तरीय जे समिती असतात त्या समितीला पत्र पाठवले होते. कोण पाठवले होते? DMERनं. कोणाला पाठवले होते? की उच्चस्तरीय जे समिती आहेत त्यांना. कोणता विषय होता? की आम्हाला परवानगी द्या, 2023मध्ये जी पदभरती झाली त्याच पदभरतीच्या वेटिंग लिस्टमधून 2024ची पदभरती जी आहे ती करून घेण्यासाठी परवानगी मागितली होती. पण ही परवानगी उच्च समितीनं नाकारलेली आहे. तर ती का नाकारलेली आहे? की कारण 2023च्या पदभरतीमध्ये बिंदू नामावलीचा समावेश नव्हता आणि बिंदू नामावलीच्या दृष्टिकोनातून किंवा त्यांनी ठरवल्याप्रमाणे त्यामध्ये जे रिझर्वेशन आहे त्या रिझर्वेशननुसार जागा दिलेल्या नव्हत्या. त्यामुळं उच्च समितीनं DMERनं जे त्यांना विनंती केली होती पत्राद्वारे ती फेटाळलेली आहे. त्यामुळं आता जितके काही नवीन हॉस्पिटल आहेत किंवा अतिविशेषोपचार रुग्णालय आहेत त्यामध्ये जे पद निर्माण झालेले आहेत त्या पदांसाठी पदभरती नवीनच होणार आहे. जुन्या पदभरतीमधून कशाही पद्धतीनं पद भरून घेतले जाणार नाहीयेत. त्यासाठी तुम्हाला परत ॲड निघेल. त्या ॲडमध्ये तुम्हाला फॉर्म भरण्यासाठी वेळ दिला जाईल आणि तुम्हाला फॉर्म भरायचा आहे. फॉर्म भरून तुम्हाला परत एक्झाम देऊन तुम्हाला त्या भरतीमध्ये लागावं लागणार आहे. अशा पद्धतीनं आपण बरेच प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न केला आहे. तर पहिला प्रश्न होता की आम्ही पूर्ण महाराष्ट्रातून फॉर्म भरू शकता का? तर यस, तुम्ही जर फॉर एक्झाम्पल विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही जर अदर स्टेटमधून सुद्धा तुमचं जे क्वालिफिकेशन आहे ते पूर्ण केले आणि त्यानंतर तुम्ही जे तुमचं रजिस्ट्रेशन असतं, फॉर एक्झाम्पल तुम्ही लॅब टेक्निशियनसाठी केलेलं असेल किंवा स्टाफ नर्ससाठी फॉर्म भरलेला असेल, तर जे तुमचं स्टाफ नर्सिंगचं काउन्सिल आहे आणि लॅब टेक्निशियनचं जे काउन्सिल आहे, तुम्ही अदर स्टेटमधून जरी तुमचं शिक्षण झालेलं असेल आणि महाराष्ट्राचं जे काउन्सिल आहेत या काउन्सिलमध्ये जर तुमचं रजिस्ट्रेशन असेल तरीही तुम्हाला इथं फॉर्म भरता येणार आहे. दुसरा प्रश्न वयाचा, तर वयोमर्यादा 18 ते 38 वर्षापर्यंत असणार आहे. आणि तिसरा प्रश्न, 2023च्या पदभरतीतून नवीन पदं भरून घेतले जातील तर का नाही? त्यासाठी नवीन पदभरती होईल, नव्याने सगळ्या गोष्टी केल्या जातील. तर मित्रांनो, आशा करतो दिलेली सगळी माहिती तुम्हाला आवडली असेल. आपण बऱ्याच विद्यार्थ्यांचे प्रश्न जे आले होते त्यावरती आपण आज व्हिडिओ घेतलेला आहे. लवकरच पदभरती निघण्याची शक्यता आहे. पुढील 8 ते 10 दिवसामध्ये आचारसंहिता संपून पूर्ण निकाल वगैरे लागेल आणि डिसेंबरमध्ये 100% नाही आली तर जानेवारीमध्ये किंवा फेब्रुवारीमध्ये तर नक्कीच पदभरती पाहायला मिळेल. या संदर्भात एक समितीसुद्धा स्थापन करण्यात आलेली आहे आणि त्या समितीला डिसेंबरपर्यंत पूर्ण डाटा द्यायचे सुद्धा निर्देश दिलेले आहेत. त्यानुसार असे आसार दिसत आहेत की 100% पदभरती येईल. त्यामुळे तुम्ही तुमचा अभ्यास चालू ठेवा. तुम्हाला काही प्रॉब्लेम असेल तर मला पर्सनली विचारू शकता. आणि आपला दिलेली माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त जणांसोबत शेअर करायला विसरू नका. तसेच आपलं टेलिग्राम चॅनल जॉईन करा. धन्यवाद.